शिरूर तालुक्यातील शिव पानंद शेत रस्ते खुले करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेत रस्ता चळवळीच्या वतीने करण्यात आली होती। याच पार्श्वभूमीवर दिनांक 23 ला समितीच्या वतीने शिरूर तालुक्यातील शिवसेवा मंडळाच्या सभागृहात आयोजित बैठकीस या समितीतील सदस्यांसह तालुक्यातून अनेक शेतकरी आपल्या रस्त्याच्या व्यथा लेखी स्वरूपात घेऊन उपस्थित होते। चळवळीचे राज्यस्तरीय प्रणेते शरद पवळे, बापूसाहेब सानप, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे थोरात व सुरेशराव पाचरणे तसेच प्राध्यापक विलासराव आंबेकर यांनी उपस्थितांसह प्रारंभी विविध रस्त्यांसंदर्भात प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली। त्यानंतर शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांची प्रत्यक्षात भेट घेत शासन आदेशानुसार शिरूर तालुक्यातील शेतरस्ते आणि पानंद रस्ते अभियान प्रभावीपणे राबवण्याकामी परिपत्र काढण्याची मागणी केली। महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने शिवपानंद शेतरस्ते खुले व्हावे, त्यांच्या हद्दनिश्चिती व्हाव्या आणि शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार रस्ता मिळावा म्हणून एक प्रशासकीय न्यायालयीन जन आंदोलनाच्या माध्यमातून जनजागृती चालू असताना आज शिरूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी, पत्रकार बांधवांनी, सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रातील सहकारी या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी एक मीटिंगचं आयोजन केलं होतं। तर शासन निर्णय 2018चा पालकमंत्री शासन शेतरस्ते योजना, त्यानंतर मातोश्री पानंद शेतरस्ते योजना याची अंमलबजावणी आज ग्रामीण भागामध्ये होत नाही आहे। तहसील कार्यालयामध्ये अनेक शेतकरी येतात, हेलपाटे मारतात, त्यांना कुठल्याही प्रकारचा रस्ता मिळत नाही। अनेक रस्ते नकाशावर आहेत परंतु त्यांच्या हद्दनिश्चित नाही। ब्रिटिश काळामध्ये इंग्रजांनी अनेक शेतरस्त्यांचे नंबरी लावलेले होते, आज नंबरी हटवण्यात आलेले आहेत। आज विभाजनामुळे शेतरस्त्यांचा दळणवळणाचा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि या संघर्षामध्ये शेतकरी आज अडकून पडलेला आहे आणि शेवटच्या शेतकऱ्याला बांधावर जाण्यासाठी, शेतावर जाण्यासाठी रस्ता मिळावा म्हणून या ठिकाणी शासन निर्णयाच्या परिपत्रकाचं अंमलबजावणी करण्यासाठी या तहसीलदारांना आता आपण सर्वजण या ठिकाणी निवेदन द्यायला जाणार आहोत। उच्च न्यायालयाने, हायकोर्टाच्या खंडपीठाने या ठिकाणी 60 दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांचे रस्ते खुले करून अर्ज आल्यानंतर खुले करून देण्याचे आदेश काढलेले असतानाही त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होत नाही आहेत। गाव पातळीवर ग्राम क्षेत्रस्थ समित्या स्थापन व्हाव्या, नंबरींची हद्दनिश्चिती व्हावी, त्याचबरोबर नकाशावर वहिवाटीचे जे चालू रस्ते आहेत त्यांच्या नोंदी लागाव्यात। या संदर्भात मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, महसूल मंत्री असतील, सत्ताधारी, विरोधक या सर्वांनाही निवेदन देण्यात आलेलं आहे। तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे निवेदने, आंदोलनाची दिशा ठरवण्यात आलेली आहे आणि शिरूर तालुक्यामध्ये आत्ताच तहसीलदारांना भेटून या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आम्ही निवेदन देणार आहोत। ज्या पद्धतीमध्ये इतर जिल्ह्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झालेली आहे पानंद रस्त्यांच्या संदर्भामध्ये, तर आपल्या तालुक्यामध्ये कशा प्रकारे ते अंमलबजावणी होणार आहे, ते किती दिवसात कार्यवाही होणार आहे या संदर्भात जाणून घेऊयात साहेबांचं मत। आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य स्तरावर जी पानंद रस्ते चळवळ आहे त्यांची कृती समिती या ठिकाणी आज निवेदन घेऊन या ठिकाणी आज हजर झाले होते, उपस्थित होते। त्या अनुषंगाने आज त्यांनी जे मागणी केली त्यानुसार गाव स्तरावर ग्रामस्तरीय समित्या आणि तालुका स्तरावर तालुका कृती समिती स्थापन करण्याबाबत यापूर्वी आपण तालुकास्तरीय समितीच्या 3 ते 4 बैठका या ठिकाणी झालेल्या आहेत आणि आपण प्राधान्याने, आमचाच ओढा आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत। 70 ते 80 रस्ते आपण जे आहेत ते मोकळे केलेले आहेत, जे आपण आत्तापर्यंत लोकांच्या तक्रारी होत्या, जिनाईली तक्रारी होत्या। जवळपास 70 ते 80 रस्ते आणि 7 ते 8 पानंद शिवरस्ते आपण मोकळे केलेत। आताही सध्या 10-12 शिवरस्ते आपले तारखेवर आहेत आणि ते आता पुढच्या 15 दिवसात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी रस्ते आपले मोकळे होणार आहेत। काही रस्ते प्रकरणांमध्ये, शिवरस्ते, पानंद रस्ते प्रकरणांमध्ये काही प्रतिवादी जे आहेत, काही शेतकरी हे कोर्टात गेल्यामुळे स्टे ऑर्डर आहेत, काहींच्या हायकोर्टमध्ये स्टे ऑर्डर आहेत, तेवढे रस्ते आपल्याला कोर्टाचे स्टे ऑर्डर उठल्यानंतर खाली करता येतील। कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे आपण त्याच्यामध्ये कारवाई नंतर करणार आहोत। परंतु ज्या शेतकऱ्यांना खरंच अडचण आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला यापूर्वी आपण त्याच्यामध्ये खूप रस्ते मोकळे केलेले आहेत आणि आताही काही लोकांच्या अडचणी आहेत, काही रस्ते मोकळे करायचे बाकी आहेत। त्याच्यामध्ये आपण प्राधान्याने 1 ते 1.5 महिन्यामध्ये प्राधान्याने आपण ते मोकळे करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याच्यामध्ये आमची तालुकास्तरीय समिती जी आहे शिवरस्ते, पानंद रस्त्यामध्ये, तर त्याच्यामध्ये BDO असतील, PI असतील, भूमी अभिलेख अधिकारी असतील, स्वतः मी तहसीलदार त्यात अध्यक्ष म्हणून आहे। तर आम्ही त्याच्यामध्ये प्रॉपर प्लॅनिंग करून त्याच्यामध्ये 1-1.5 महिन्यामध्ये बऱ्यापैकी रस्ते आम्ही मोकळ्या करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याची माहिती पण आपल्याला वारंवार आम्ही देऊ।
त्याच्यामध्ये खरंच काही शेतकऱ्यांच्या जास्त टोकाचे वाद आहेत, एकदमच भांडण तंडण करणे, एकमेकाला हाणमार करणे, अशाही काही गोष्टी आहेत. तर ते बी आपल्या जी चळवळ आहे त्याची जी कृती समिती आहे यांच्या आम्ही त्यांना सांगू. त्याच्यामध्ये जर त्यांना आपण काउन्सिलिंग केलं, आम्ही तर करतच आहोत, आपणही काउन्सिलिंग केलं तर त्याच्यामध्ये मार्ग निघू शकतो. गावस्तरावर जी ग्रामस्तरीय समिती आहे त्या समितीमध्ये त्यांना बसवू आपण, तिथेही मार्ग काढण्याचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर आपण याच्यामध्ये जे लोकांचे रस्ते प्रलंबित आहेत तर ते निकाली काढण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. शेतरस्ते समितीच्या चळवळीचे जनक शरदराव पवळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी ही जी चळवळ गेली 6 वर्षापासून चालू केलेली आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या संपूर्ण गावामध्ये, मग ते तालुका असेल, जिल्हा असेल किंवा राज्यातील अनेक गावामध्ये हा प्रश्न बिकट झालेला आहे की शिवपाणंद रस्ते असतील, वैवाटीचे रस्ते असतील, पाणंदीचे रस्ते असतील, ते खुले करण्यासाठी ही चळवळ चालू केलेली आहे. आणि त्याला नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने आम्ही सर्व कार्यकर्ते शिरूर तालुक्यात या ठिकाणी जमलेलो आहोत. शासनाच्या परिपत्रकाची फक्त कर्तव्य बजावून अंमलबजावणी तहसीलदार असतील, भूमी अभिलेखचे असतील या अधिकाऱ्यांनी करावे आणि शेतरस्ते खुले करावे हीच विनंती या ठिकाणी करणार आहोत. आम्ही सर्व सहकारी शरदराव पवळे यांच्या पाठीशी उभे राहून शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करून या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्याला, सामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. शेतकऱ्याच्या अतिशय जिव्हाळ्याचा असणारा प्रश्न पाणंद रस्ते, शिवरस्ते. खरोखर आपण सर्वजण शेतकऱ्याला शेतकरी राजा म्हणून मिरवतो, परंतु सर्वात जास्त हाल अपेष्टा सहन करणारा जर कोण प्राणी असेल तर तो शेतकरी. आणि शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न घेऊन शरददादा तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आपण हाताळत असताना आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत आणि या शेतकरी राजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया असं या ठिकाणी एक आशा बाळगतो. साहेब, तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी जी चळवळ जी आहे ह्या चळवळीची फार गरज होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीडिया, प्रिंट मीडिया असेल किंवा अनेक प्रकारच्या मीडियांनी हे सगळं प्रश्न अतिशय दखल लावण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. तर या सगळ्या कार्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेतच, पण मी शेतकरी म्हणून यांच्यासोबत आहे याचा मला खूप अभिमान वाटतो. साहेब, आपण चांगला निर्णय हे घेतलेलं आहे शेतकऱ्यांसाठी. तर मी गेले 2022पासून तहसील कार्यालयामध्ये अर्ज करून दमलो. मंडलाधिकारी येऊन पाहून गेलेत, पण अजून तहसीलदार साहेब काय आले नाही, आम्हाला रस्ता काही मिळाला नाही. माझं अक्षरशः ऊस बागायचं क्षेत्र मी केलं होतं. आत्तापर्यंतला मी 17-18 लाख रुपये खर्च केला डेव्हलपमेंटला. म्हणजे होती नव्हती ती पंची सगळी लावली आणि आजची कंडिशन अशी आहे की मला जायलाच रस्ता नाही आहे. आणि तुम्ही ही चळवळ जी चालू केली आहे तर मी खूप आशेने आलो की आपल्या चळवळीला यश यावं आणि आमचा रस्ता खोला. महेश मोहन गाडगे हा शेतकरी असून शेतकऱ्यांना मुळात कायद्याचं ज्ञान थोडं कमी असल्यामुळं की आपल्यासाठी कायदा काय आहे हा माहीत नसल्यामुळं आपल्याला रस्ता कसा मिळेल याचं मार्गदर्शन सन्माननीय पवळे साहेबांनी चांगलं आपल्याला केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळेल अशी आशा वाटते. मी संतोष लंगे, सरपंच ग्रामपंचायत चावणवाडी. महाराष्ट्र शासनाने जे निर्णय 2021 साली जो निर्णय दिला होता शिवरस्ते आणि पाणंद रस्ते खुले करण्याबाबतचा, आणि प्रत्येक गावागावात त्याचा GR त्यांनी पाठवून फक्त समिती स्थापन करायला कागदपत्री सांगितली, पण त्याचे पाठपुरावे आणि त्याच्यावर कारवाई अद्यापपर्यंत म्हणजे केलेली नाही. तरी माझी एक शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे शासनाला की जो आपण GR काढता, निर्णय बजावता, त्याची अंमलबजावणी करावी आणि शेतकऱ्यांना खरोखर न्याय द्यावा. तुम्ही जसं समृद्धी मार्ग निवडता आणि त्या बाधित शेतकऱ्यांना त्याचा निर्णय देताना मोबदला देता, तसाच मोबदला आमच्या शेतकऱ्यांना देऊन प्रत्येक वाडीतील, गावातील शेतरस्ते खुले करावे हीच माझी शासनाला आपणा सर्वांच्या वतीने आणि आमचे सर्वांचे शेतकरी चळवळीचे नेते आणि पाणंद रस्त्याचे जनक शरद पवळे साहेबांच्या वतीने आपणा शासनाला विनंती करतो आणि आम्हाला सर्वांना ते रस्ते खुले करून द्यावे. प्रत्येक गावागावातील शिवरस्ते, पाणंद रस्ते खुले करून देण्यात यावे हीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. तहसीलदार मस्के यांनी शेतकऱ्यांच्या या महत्त्वपूर्ण प्रश्नी तात्काळ आदेश काढत तालुकास्तरीय समिती व गाव पातळीवर या विषयानुरूप समिती स्थापन करून गावातील रस्त्यांचे विविध प्रश्न गाव पातळीवर मिटवण्यासाठी समिती निर्गमित करण्याचे संबंधितांना आदेश काढले. तसेच तालुक्यातील शेतरस्ते आणि पाणंद रस्ते खुले करण्याप्रश्नी जलद गतीने कार्यवाही करण्याचे आश्वासन मस्के यांनी दिले. कार्यकारी संपादक प्राध्यापक सुभाष शेटे, समाजशील न्यूज, शिरूर, पुणे.